करता वाटतं. मला इतकं वाईट वाटलं. म्हटलं राव तुझ्या घराण्यात कोणी नव्हताच का रामराव? म्हटलं होता किंवा पंचाच रामराव होता. म्हटलं तो बीजेपीनेच काढला होता. अरे काय आपण चाललोय कुठं राव? एखादा पक्ष एखादी संघटना जर रामाचं उदात्तीकरण करत असेल तर आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे, आपल्याला लाज वाटायला पाहिजे, आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे ना. जो रामाचा प्रचार करीत असेल त्याचा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. आपण तोंड वाकडं करतोय. राम आपल्याला कुठल्या पक्षाने नाही दिला, वाल्मिक महर्षींनी दिलाय. आणि हे हिंदूंच्या रासाला कारण आहे ना, जास्त हिंदू आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे मला परधर्मीयांची भीती नाही वाटत, त्यांना आपण पुरून उरू. पण हिंदू धर्मात जन्म येऊन जे हिंदुत्वाचा विरोध करताना ते धर्मासाठी जास्त घातक आहे. लोहे को लोहा काटताय. झाड वृक्ष तुटत होते ना पूर्वी, तो कुऱ्हाडीचा दांडा मदत करायचा म्हणून तुटत होते. आणि ती वस्तुस्थिती आज झालेली आहे. आपल्याला तर आपल्या संस्कृतीचं सगळी संस्कृती परंपरा आपला सगळा संपवायचं काम चालवलं. मला वाटतं या गोल्डमॅनच्या गळ्यात जर तुळशीच्या माळा घातल्या ना, कीर्तन सांगेल कीर्तन. एक हिंदू धर्माचं चांगला कीर्तनकार कुठं बसलाय. अहो इतके महत्वाचे मुद्दे ते सांगताय ना, इतके महत्वाचे मुद्दे सांगताय. मी म्हणतो फक्त बेटा बांधावा, कंबर बांधावा. या वारकरी संप्रदायाला गोल्डन मॅन हृदयामध्ये भावाचा चेहरा समजतो. चेहऱ्यावर किती भाव येतो. म्हणून तर मी सगळं त्यांचं प्रत्येक वाक्य ऐकतोय ते तुम्हाला सांगतोय. ती सगळी जी आहे ना ती तळमळे, आणि ती धर्माबद्दलची तळमळे, संस्कृतीबद्दलची तळमळे. हे असं चालत राहिलं तर पुढच्या काळामध्ये अवघड होऊन जाईल. त्यामुळे आपण सुधारलं पाहिजे. पुढच्या काळामध्ये पुन्हा मुलींचे नावं गंगा ठेवले पाहिजे, भागीरथी ठेवली पाहिजे, आपल्या मुलांचे नावं राम लक्ष्मण ठेवले पाहिजे. ती काळाची गरज आहे. आणि गंगा माता आहे की तिचं नाव घेतलं तरी आपले दोष जाळतात. पण मायबापांनो, आपल्या धर्मशास्त्रानं जे आपल्याला शिकवलं, एवढी जरी गंगा पवित्र असली तरी एका विशिष्ट काळी मात्र ती अपवित्र होते. ऐका आता 10 मिनिटात मला संपवायचे कीर्तन. महत्वाचे मुद्दे सांगतो. 28 युगांपासून विटेवरती जो पांडुरंग परमात्मा उभा आहे तो एका भक्तामुळे आला.